जनसुरक्षा विधेयकामुळे शहरी नक्षलवादाला लगाम बसणार असं बोललं जातंय, असं खरंच होईल? तर बघा, नक्षलवाद आणि माओवाद याच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत. कुठलंही सरकार आलं तरी या विचाराला आपण कुणीही त्याला समर्थन करणार नाही. हे जे बिल जनसुरक्षा कायदा आज आणण्यात आलं होतं ते नक्षलवादाच्या विरोधात होतं, म्हणून त्या बिलाचं समर्थन आम्ही सर्वांनी केलं. पण समर्थन करत असताना त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, नाहीतर त्याच्यामध्ये जे काही अस्पष्ट गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा बोलणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून आज विधिमंडळामध्ये जेव्हा आम्हाला संधी दिली गेली बिलवर बोलण्याची, तेव्हा आम्ही मुद्दे मांडलो. संघटन म्हणजे काय, त्याच्याचबरोबर जर आपण बघितलं बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय. उद्या जाऊन समजा एखाद्या संघटनेने एखादा विषय मांडत असताना थोडं ती संघटना आक्रमक झाली आणि त्याच्यामध्ये जर काही गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या, म्हणजे ज्या देशाच्या विरोधात नसतील पण कदाचित सरकारच्या विरोधात असतील, मग तुम्ही त्यांच्यावर कुठल्या कायद्याअंतर्गत कारवाई करणार, असे अनेक विषय होते. फक्त आमचं मत होतं स्पष्टता यावी. मुख्यमंत्री हे मुद्दे जेव्हा आम्ही मांडले, ज्या पद्धतीचं उत्तर हे मुख्यमंत्री साहेबांकडनं आम्हाला मिळालं त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत. पण उत्तर देणं, उत्तर नोट होणं आणि कायद्यात बदल करणं याच्यामध्ये फरक आहे. कायद्यामध्ये अस्पष्टता बऱ्याच डेफिनेशनमध्ये असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेली आहे की कायद्यामध्ये आणि डेफिनेशनमध्ये स्पष्टता असणं तितकंच नाही. कायद्यात कदाचित स्पष्टता आणणं अवघड आहे, पण जर आपण डेफिनेशनमध्ये बघितलं त्यात स्पष्टता आणणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही एवढंच म्हणलं होतं की स्पष्टता आणावी. आज मुख्यमंत्री त्या म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्या पदावर आहेत, त्यांनी उत्तर दिल्यामुळे ते काय या कायद्याचा दुरुपयोग करतील असं मी म्हणणार नाही. पण दुसरं कोणी तिथे गेलं आणि कायद्यात मोघमपणा आणि अस्पष्टता असल्यामुळे या कायद्याचा दुरुपयोग होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. जर आपण पाहिलं की आमदार अजित पवार यांनी जनसुरक्षा विधेयकाबाबत त्यांचं मत स्पष्ट केलं आहे, कुठेतरी तो कायदा त्यांचं असंच म्हणलं की जर शेतकऱ्यांचं जर आंदोलन असेल तर त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर त्यांना कुठली असुरक्षितरित्या किंवा गदा पोचणार नाही कायद्याच्या हातात गेली असं मत त्यांनी व्यक्त केलं.